सप्तशृंग देवीची मान का तिरकस आहे हे आजपर्यंत बहुतेक लोकांना माहितीच नाहीये. याबद्दल एक सुंदर अशी परंपरा सांगितली जाते. सप्तशृंग गडाच्या समोरील पर्वतावरती बसून मार्कंडेय ऋषींनी आई भगवतीची म्हणजे सप्तशृंग देवीची स्तुती करायला सुरुवात केली. ती स्तुती म्हणजे काय तर मार्कंडेय ऋषींनी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण आणि लेखन करण्यास सुरुवात केली. त्या दुर्गा सप्तशती ग्रंथात आई भगवतीचं कौतुक केलेलं आहे. ते कौतुक ऐकण्यासाठी आई सप्तशृंग देवीने मान आपली तिरकस करून मार्कंडेय ऋषींकडे ती मान प्रेमाने वळवलेली आहे. म्हणून आज आपण जे स्वरूप बघतो ते आई भगवतीचं स्वरूप. आज त्या आई भगवतीची मुद्रा आपल्या समोर आपल्याला तशी दर्शनाला लाभलेली आहे. त्यानंतर आई भगवतीने मार्कंडेय ऋषींना अमरत्वाचं वरदान दिलं. शास्त्रात सांगितलंय, मार्कंडेय महाभाग सप्तकल्पांत जीवन आयु आरोग्य ऐश्वर्य देहिमे मुनिपुंगव. पण एक गोष्ट लक्षात घ्या, देवी महात्म्य, दुर्गा सप्तशती किंवा देवी भागवत यामध्ये देवीची मान का तिरकस आहे असा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. पण स्थानिक परंपरेनुसार किंवा स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ही कथा सर्वत्र प्रचलित आहे असं सर्वांची मान्यता आहे. श्रीराम.